श्रीराम. सर्व श्रोत्यांना प्रेमपूर्वक नमस्कार. श्रोते हो, आपण स्वामी विद्यानंद यांच्या भावार्थ रामायण संक्षिप्त या ग्रंथाच्या आधारे निर्माण झालेला मला भावलेले भावार्थ रामायण अर्थात आत्मपरायण हा ग्रंथ आपण पाहत आहोत. आज अरण्यकांडातील अध्याय 18वा. रावण सीतेला अशोकवनात पाठवतो. ओम श्रीराम. सीता मातेला रावण विमानातून घेऊन जात आहे. सीता माता मग तिची काही वस्त्रे, अलंकार, आभूषणे खुणा म्हणून, चिन्हे म्हणून खाली टाकत आहे. त्यातील राममुद्रा खाली असलेले हनुमंत यांना सापडते. हनुमंतांना हा काय प्रकार आहे हे सर्व उमगते आणि मग ते आकाशात उड्डाण घेतात. परंतु तोपर्यंत रावण वेगाने पळून जातो व लंकेत जाऊन पोहोचतो. रावण मग सीता मातेची मनधरणी करतो, परंतु सीता त्याचा धिक्कार करते, त्याचे वाभाडे काढते. तेव्हा मग रावण तिला म्हणतो की मी श्रीराम लक्ष्मणाचा वध केला आहे. परंतु सीता जाणून असते की श्रीराम लक्ष्मणाचा वध कोणीही करू शकत नाही व रावणासारखा कपटी तर कधीच करू शकत नाही आणि तुझा विनाश आता जवळ आला आहे. मग रावण शेवटी सीतेला अशोकवनात पाठवतो. आता आपण साधकाच्या दृष्टीने पाहू. साधकाच्या अंतरंगामध्ये त्या परमशांतीचे म्हणजेच सीता मातेचे खरे स्थान हे आत्मारामा म्हणजेच श्रीरामाजवळ आहे. परंतु क्षुद्र अहंकार म्हणजेच रावण तिला अस्थिर करून थेट स्थूल देहावर घेऊन येतो. आता साधकाला तिचे पूर्वस्थान म्हणजे परमानंद हे स्थान त्या परमशांतीला मिळवून देण्यासाठी, म्हणजेच साधकाला तो परमानंद, ती परमशांती किंवा ती आत्मस्थिती प्राप्त करण्याकरिता जो प्रवास करावा लागतो, त्या प्रवासात त्याला आपला शोध योग्य दिशेने होत आहे का हे पाहण्यासाठी काही चिन्हे, काही संकेत त्याला मिळत असतात की जे संकेत, जी चिन्हे त्या परमशांतीने आपले स्थान सोडून खाली देहावर येत असताना किंवा अवनत होत असताना ठिकठिकाणी ठेवलेले असतात. आणि मग साधक जेव्हा उलट प्रवास सुरू करतो तेव्हा त्याला ती चिन्हे, ते संकेत मिळत असतात, सापडत असतात. आणि ते संकेत म्हणजेच साधनेत येणारे अनुभव होत व हे संकेत किंवा हे अनुभव सुद्धा साधक जसजसा वरवरच्या स्तरावर किंवा वेगवेगळ्या टप्प्यांवर जातो तसतसे अनुभव सुद्धा त्या त्या दर्जाचे येत राहतात. जसे दिव्य दर्शने, तारकापुंज, पर्वत, डोंगरे, साधू संत, योगी, आकाश, विविध रंगांची प्रकाशदर्शने इत्यादी इत्यादी दर्शने होतात. त्यातही महत्त्वाचे संकेत किंवा अनुभव म्हणजे कंपन, सुगंध, अनाहत नाद व प्रकाशदर्शने हे 4 संकेत तर साधकाने जणू त्या आत्मारामाच्या प्रांगणात प्रवेश केल्याचेच निदर्शक असतात. आणि त्याही पुढे हा प्राणरूप हनुमंत आत्मारामाचा ध्यास घेऊन स्वहम ध्वनिरूप मुद्रा धारण करून जेव्हा आत्म आकाशात झेप घेतो तेव्हा मात्र हा क्षुद्र अहंकारही हादरून जातो. साधक जीवनात ही हनुमंत झेप किंवा हे हनुमंत उड्डाण म्हणजेच मन शुद्ध होऊन प्राण शुद्ध होत होत तो जी झेप घेतो, तो जे ऊर्ध्वगमन करतो, तो संकेत साधक जीवनात सर्वश्रेष्ठ संकेत होय.
साधकाने एवढी मोठी झेप जरी घेतली किंवा एवढी मोठी प्रगती जरी केली तरी त्याला अवनत होणे, पुन्हा आरोहित होणे म्हणजेच चढ उतार होत राहणे हे या प्रवासात होतच असते. कारण अहंकार अजून अशुद्ध आहे, बलशाली आहे. तो त्या शांतीला मोहाची आमिषे दाखविण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु ती आता सावध झाली आहे. त्याच्या आमिषांना बळी पडत नाही. म्हणजेच साधकाचा उलट आत्मप्रवास चालू आहे. मग तो अहंकार तिला तिच्या मूळ स्वभावात पाठवतो. त्या परमशांतीचा मूळ स्वभाव आहे अशोक, म्हणजे शोक नसणे. आणि अशा या अशोक स्थानी आल्यावर ती आनंदित होते आणि तिला निश्चितपणे असे वाटते की तिचे मूळ स्थान, तिचे निजपद जो आत्माराम आहे तो तिला आता परत मिळणार आहे. साधक साधनेने ज्या स्तरावर, ज्या टप्प्यावर आलेला असतो व त्याचे जे अनुभव येतात त्यावरून त्याला समजते की आपण निश्चितपणे आपल्या पूर्णत्वाच्या ध्येयापर्यंत पोहोचणार आहोत. आता या अध्यायाचे सार थोडक्यात आपण पाहण्याचा प्रयत्न करूया. इथे कथेमध्ये रावण सीतामातांचं हरण करून विमानातून घेऊन जात असतो तेव्हा सीतामाता श्रीराम लक्ष्मणांना समजावं म्हणून तिचे काही अलंकार, मुद्रा, वेणीतील मणी असे काही चिन्ह म्हणून ती विमानातनं खाली टाकत असते की ती चिन्ह पाहून त्या दिशेने माझा शोध घेता यावा. तर त्यातीलच एक मुद्रा खाली किष्किंधेच्या वरून जेव्हा विमान जातं तेव्हा ती मुद्रा टाकते. ती मुद्रा श्री हनुमंतांना सापडते. हनुमंत हे महाज्ञानी असतात. त्यांना अजून हनुमंताची आणि श्रीरामांची भेट व्हायची आहे, परंतु श्री हनुमंतांना हे ज्ञानाने, अंतर्ज्ञानाने समजतं. ते समजून घेतात. तेही झेप घेतात, उड्डाण घेतात रावणाला रोखण्यासाठी. परंतु तोपर्यंत रावणाचं विमान लंकेत जाऊन पोहोचलेलं असतं. रावण तिची मनधरणी करतो आणि शेवटी तिला अशोकवनामध्ये पाठवून देतो. हा कथेचा भाग झाला. हे साधकाच्या दृष्टीने कसं, साधकाच्या दृष्टीने जर पाहिलं तर जी परमशांती आहे म्हणजेच कथेमध्ये सीतामाता, तिचं स्थान हे आत्मारामाजवळ म्हणजे परब्रह्म अवस्थेच्या ठिकाणीच परमशांती राहू शकते. म्हणजे परेच्या वरच परमशांती राहू शकते. परंतु हा अशुद्ध अहंकार तिला अस्थिर करून थेट स्थूल देहावर म्हणजे महाकारणातून कारण, कारणातून सूक्ष्मदेह, सूक्ष्मदेहातून स्थूल देहावर घेऊन येतो. व ती जेव्हा अवनत होत असते, खाली उतरत असते, तेव्हा ती काही संकेत ठेवते. म्हणजे साधकाचा प्रवास म्हणजे थोडक्यात परब्रह्मापासून जड अवस्थेपर्यंतच साधकाचा जीवात्मा जेव्हा अवनत होतो, म्हणजेच ती परमशांती जेव्हा अवनत होते आणि पुन्हा जो प्रवास सुरू होतो तेव्हा ते जे अनुभव येतात त्या टप्प्यांना ते अनुभव येतात, तेव्हा साधकाला समजतं की आपला प्रवास योग्य दिशेने चालू आहे. त्याचे जे चिन्ह म्हणा, संकेत म्हणा, ते म्हणजेच साधकाला साधनेमध्ये येणारे अनुभव. ते अनुभव त्या टप्प्यांचे, त्या दर्जांचे, त्या स्थानावर गेलेल्याचे अनुभव असतात. तर यामध्ये बऱ्याचशा ठिकाणी सांगितलं की दिव्य दर्शने होतात, म्हणजे योग्यांची, देवतांची, काही लोकांची दर्शनं होतात. म्हणजे लोक म्हणजे भूलोक, भुवरलोक, स्वर्गलोक वगैरे वगैरे. तसंच तारकापुंज, पर्वत, डोंगर, नद्या, शुद्ध जल, ऐरावत, हत्ती अशी अनेक प्रकारची दर्शनं होतात. ज्याच्या त्याच्या धारणेनुसार, पिंड प्रकृतीनुसार, साधनेनुसार, संकल्पनेनुसार ती दर्शनं होत राहतात. त्यातही महत्त्वाची 4 संकेत अतिशय महत्त्वाचे आहेत. साधकाची जेव्हा साधना सुरू होते
तो भावविश्वात शिरतो, सद्गुरूंच्या हृदयात शिरण्याचा प्रयत्न करतो, इष्टदेवतेच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा साधकाच्या ठिकाणी एक कंपन येतं. म्हणजे वीज चमकून गेल्यासारखं असं झटका बसतो ना, तेव्हा त्या सेकंदात ईश्वराशी त्याचं तादात्म्य झालेलं असतं. त्यानंतर जो अनुभव येतो तो सुगंधाचा, म्हणजे चंदनाचा, कधी मोगऱ्याचा. तिथे काही पुष्प, फुलं वगैरे, काही उदबत्ती, धूप काही लावलेलं नसतो, तरी असा सुगंध येतो ना, तेव्हा ईश्वराचं तेव्हा तिथे अधिष्ठान असतं, किंवा ईश्वर आलेले असतात, किंवा सद्गुरू आलेले असतात, येऊन निघून गेलेले असतात. तेव्हा काही वेळासाठी तो सुगंध येतो. त्याच्याही पुढचा जो उच्च दर्जाचा जो अनुभव आहे तो म्हणजे अनाहतनाद. म्हणजे साधनेला बसल्यानंतर किंवा नसतानाही अचानक आपल्या कानातून नाद ऐकू येतात. म्हणजे कुठेही काही वाजलेलं नसतं. म्हणजे अनाहत म्हणजे काही आघात न होता जो नाद येतो त्याला अनाहत म्हणतात. मग त्या नादात ते 10 प्रकारचे नाद असतात. सुरुवातीला जर आपण खूप खोल ध्यानात शिरलो किंवा खूप एकाग्र झालो, एकचित्त झालो, तर आपल्या कानातून आपण जर लक्ष दिले कानाकडं, तर चिन असा आवाज येतो. चिनचिनी, किंकिणी वगैरे हे सुरुवात होते. नंतर मग टाळ, मृदुंग, भेरी, ढगांचा गडगडाट, बासरी, आणि शेवटचा जो नाद आहे तो ओम किंवा सोहम. अशा, किंवा हे सगळेच येतात असंही नाही, काही येतात काही येत नाही. काही साधकांना तर नाद सुरुवातीला येतही नाहीत, त्यांना थेट डायरेक्ट प्रकाशाची दर्शन होतात. जी ज्ञान मार्गाने चालतात त्यांना थेट प्रकाशाची दर्शन होतात. ते जेव्हा आत्म्याच्या अतिशय आत्मस्थितीत असतात तेव्हा अनाहतनाद पण ऐकू येऊन जातात. ह्या सगळ्या गोष्टी आलटून पालटून नेहमी होत राहतात. मग हे 4 संकेत अतिशय महत्त्वाचे आहेत. हे संकेत येणे म्हणजे आपण आत्मारामाच्या प्रांगणात जो पोहोचलोच आहोत. म्हणजे कंपनाने सुरुवात होते, सुगंध, अनाहतनाद, याने पुढे जाऊन प्रकाश दर्शनामध्ये जेव्हा आपण शिरतो तेव्हा आपण आत्म्याच्या अतिशय जवळ गेलेलो असतो. अशा अनेक अनुभवांनी साधकाचं जीवन चालू असतं. मात्र याचा असाही अर्थ होत नाही की तो आत्मस्थिती त्याला मिळाली. त्यापर्यंतच्या ह्या टप्प्यात त्या प्रवासात त्याचं आरोहण पतन हे सतत चालू असतं. आणि जेव्हा मन पूर्ण शुद्ध होतं, प्राण शुद्ध होतो, तेव्हा मग तो ऊर्ध्व झेप घेतो. हे अनुभव भ्रूमध्यापर्यंत आल्याचे संकेत आहेत सगळे, अगदी प्रकाश दर्शने सुद्धा. त्यानंतरची जी दिव्य दर्शनं होतात, प्रकाशांची अनंत दर्शनं होतात. आणि मग तिथून तो साधक जी झेप घेतो भ्रूमध्यापासून ते ब्रह्मरंध्रापर्यंत, हा खूप मोठा प्रवास आहे. ती झेप म्हणजे हनुमंत झेप आहे. आणि ती हनुमंत झेप जेव्हा घेतो ना, तेव्हा मात्र तिथून पुढे त्याचं पतन नाही किंवा त्याचं अवनत होणे नसतं. तेव्हा तो आत्मारामच होतो, आत्माराम त्याला भेटतो, आत्मरामाशी तो एकरूप होतो. ती खूण म्हणजे ही हनुमंत झेप आहे. या अशा प्रकारे साधकाचा हा प्रवास होत राहतो. आणि मग तो अशोक स्थानावर, तिथे शोकच नाही, तिथे परमानंद आहे. जिथे कथेमध्ये सीता माता अशोक वाटिकेत जाऊन थांबतात, रावण अशोक वाटिकेत नेतो, तसं साधकाच्या दृष्टीने तो अशोक, त्याला परत त्याच्या जीवनात कधीही दुःख नसतं, तो परमानंद अवस्थेमध्ये प्रवेश करतो. असा या कथेचा संकेत आहे. श्रीरामार्पणमस्तु. हरिओम तत्सत. ब्रह्मार्पणमस्तु.